घेतला ना मग तुमच्या भावानं पण 17 प्रो मॅक्स 512, ते पण कॅश मध्ये. विषय असा होता की मग आयडिया चालल्या होत्या म्हणून मला अर्जंट मोबाईल बदलायचा होता. 3 वर्षापासून मी आयफोन बदललाच नव्हता. आता काही लोक म्हणतील यानं धंदा टाकला तर दुकानात पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा होता, मोबाईल नव्हता घ्यायचा. हा तुमचं पण बरोबर आहे, पण विषय काय हे पण एक इन्व्हेस्टमेंटच आहे. आणि राहिला विषय आयफोनचा, मला आयफोनची नवई नाही आहे. मला असं वाटतं आता पण माझं अँड्रॉइडच आहे. हे जाऊ द्या, सर्व मोबाईलची अनबॉक्सिंग कशी झाली ते सांगतो. आपण आपल्या सर्व ब्लॉगरला सांगितलं होतं आणि आपले सर्व ब्लॉगर आलतेत पण, आणि सोबत आपले जीवा भावासारखे भाऊ पण होते आणि आई बाबा पण होते. आता वाट पाहणं चालू होती फक्त मोबाईलच्या अनबॉक्सिंगची. तर फायनली केली ना मग मी मोबाईलची अनबॉक्सिंग. मला तर समजत बी नव्हतं बा कुठून अनबॉक्सिंग करायला लागते, कुठून त्याची शील फोडा लागते. कारण की मी पहिल्यांदा नवीन मोबाईल घेऊन आलो. मागचा मोबाईल मी सेकंड हँड घेतला होता, कारण की गरीब होतो ना, आता पण गरीबच आहो. आणि आई बाबा सोबत फोटो काढून घेतले. आई बाबाच्या चेहऱ्याकडे पाहून मी सॅड झालो, कारण की माझे मोबाईल मध्ये 2.25 लाख चालले होते. मला त्या पैशाचं गम नव्हतं, मला फक्त त्यांच्या चेहऱ्यावर एक प्यारीची स्माइल पाहिजे, कारण त्यांना पण माझ्यावर प्राऊड होता. मी स्वतःच्या हिमतीवर एवढं सारं करत होतो. नाहीतर बाकीचे मोठे घरचे लिहून मागतात, आपण नाही माग, कारण की आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. मला माझे आई बाबा सर्व गोष्टीत सपोर्ट करतात, म्हणून मी आजपर्यंत इथं.